प्रत्येक देवी देवतेच्या आरतीच्या शेवटी म्हणली जाणारी प्रार्थना म्हणजे घालीन लोटांगण. आता या प्रार्थनेमध्ये ना प्रामुख्याने 5 कडवी आहेत आणि आपल्याला असं वाटतं की ही 5ही कडवी एकाच व्यक्तीने लिहिलेली असतील, पण खरं तर या 5ही कडव्यांचे रचनाकार वेगवेगळे आहेत आणि ही प्रार्थना ना वेगवेगळ्या शतकांमध्ये लिहिली गेली. तर सगळ्यात पहिलं कडवं येतं ते म्हणजे घालीन लोटांगण वंदिन चरण. या पहिल्या कडव्याची रचना ना संत नामदेवांनी केलेली आहे. संत नामदेवांचा काळ इसवी सन 1270 ते इसवी सन 1350 मधील आहे. ते एक वारकरी संप्रदायाचे ना महान कवी होते आणि याच कडव्याच्या शेवटी ना आपल्याला संत नामदेवांच्या नावाचा उल्लेख देखील आढळतो. भावे ओवाईन म्हणे नाम. तर दुसरं कडवं आहे ते म्हणजे त्वमेव माता पिता त्वमेव. या कडव्याची रचना ना श्री आद्य शंकराचार्य यांची आहे. त्यांचे गुरुस्तोत्रामध्ये ना हा गुरु संबंधी अनेक श्लोक आहेत, त्यामधीलच ही रचना आहे. म्हणजेच या कडव्याची रचना 7व्या ते 8व्या शतकातील आहे. याचा अर्थ असा की हे परमेश्वरा, तूच माझी माता, तूच माझा पिता, तूच माझा हा बंधू आणि तूच माझा सखा आहेस. तू शाश्वत अंतिम असे ज्ञान आहेस आणि तूच माझे खरे धन आहेस. हे परमेश्वरा, तूच माझे सर्व काही आहेस. तिसरे कडवे आहे कायेन वाचा मनसिंद्रिय येरवा. हे कडवे ना श्रीमद भागवत पुराणातील आहे आणि याचे लेखन हे महर्षी व्यास मुनींनी केलेले आहे. श्रीमद भागवत पुराणाचा काळ हा सुमारे 5000 वर्षांपूर्वीचा आहे. महर्षी व्यासमुनी या श्लोकामध्ये म्हणतात, शरीराने, वाणीने, मनाने आणि सर्व इंद्रियांनी जाणीवपूर्वक किंवा नैसर्गिकरित्या मी जे जे कर्म करतो ना ते मी नारायणाला अर्पण करतो. नारायणेती समर्पयामी. चौथे कडवे आहे अच्युतम केशवम राम नारायणम. हे चौथे कडवे म्हणजे आदि शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम मधील एक श्लोक आहे. अच्युत म्हणजे आपल्या सच्चिदानंद स्वरूपातील कधीही भ्रष्ट न होणारा परिपूर्ण परमात्मा. या परमात्म्याने ना अनेक विष्णू, कृष्ण, राम, शिव अशी सगुण रूपे धारण केली. त्याला हा विनम्रपणे साद घालून रक्षण करण्याची प्रार्थना या कडव्यामध्ये केलेली आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे 5वे कडवे कलिसंतरण उपनिषदामधील आहे. म्हणजे ही रचना इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूर्वीची आहे. प्रार्थनेचा समारोप करताना सर्व देवी देवतांना विनम्र होऊन नमस्कार केला जातो. कोणत्याही परमेश्वराच्या सगुण रूपाला शरण जा, त्याची भक्ती करा, ती भक्ती परब्रह्म परमात्म्यापर्यंत पोहोचणारच आहे, असा या श्लोकाचा खरा अर्थ आहे. तर इथून पुढे घालीन लोटांगण म्हणताना ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ही प्रार्थना एका कोणी न लिहिताना 5 वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिली.